संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं पुण्यामध्ये आगमन झालंय आणि अशा पद्धतीने दादांचं स्वागत करण्यासाठी सगळेजण इथे सज्ज आहेत। दादा आजारी असल्यामुळे दादांनी संपूर्ण प्रवास हा ॲम्ब्युलन्समध्ये केलेला आहे। आंतरवली सराटी ते पुणे आणि उद्याच्या कामासाठी दादा आलेले आहेत। आपण या गाडीची लाईव्ह क्षणचित्र या ठिकाणी पाहतो आहोत। गाड्या पुढे घ्या। तुमच्या गाडी सांगा तुमची काढल्याशिवाय होत नाही ती गाडी। पुढे घ्या। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महाराज की जय।
आहेच. तुम्ही या ना इकडे नाना. मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा ताफा आळंदीमध्ये आलाय. एवढ्या मध्यरात्री सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दादांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या घडीची लाईव्ह क्षणचित्र बघतोय, आळंदी मधली आहेत. एवढ्या उशिरा या ठिकाणी रात्रीच्याला सुद्धा सर्वजण थांबले होते दादांचं स्वागत करण्यासाठी, परंतु दादांची प्रकृती या ठिकाणी व्यवस्थित नसल्यामुळे दादा ॲम्ब्युलन्समध्ये होते. दादा या ठिकाणी थांबले नाहीत, परंतु दादांच्या स्वागतासाठी मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक थांबलेले आहेत. आणि आपण या घडीची सर्व क्षणचित्र बघतोय. सर कसं आहे, कसा झाला बर्थडे दादांचा? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि जोरदार मराठवाड्याने आज पाटलांचा बर्थडे गाजवलेला आहे. मला वाटतं पाटील 2 दिवस झोपलेच नसतील, इतके फटाके फुटले. दिवाळी का दसरा समजेना मार. मराठा लाख मराठा, जय शिवराय. भेटू सकाळी. येस. रात्रीच्याला एवढ्या उशिरा या ठिकाणी सगळेजण दादांच्या स्वागतासाठी थांबलेले आहेत. आणि आपण बघत आहोत हे आळंदीतलं वातावरण आहे. मोठ्या मोठ्या प्रमाणात डिजिटल लावलेले आहेत आणि दादांचं अतिशय जोरदार असं स्वागत एवढ्या मध्यरात्री या ठिकाणी पुणेकरांनी केलं आहे, विशेषतः आळंदीमध्ये केलं आहे. आणि दादांचा बर्थडे इकडे सुद्धा खूप जोरदार अशा प्रकारे साजरा झाला आहे आणि सर्वांचीच अपेक्षा होती की दादांना शुभेच्छा द्यायच्या. तर दादांच्या वाढदिवसानिमित्त आळंदीमध्ये सुद्धा शालेय साहित्याची तुला अशा प्रकारचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आला होता, परंतु दादांना यायला उशीर झाला पुण्यात पोहोचायला, आळंदीत पोहोचायला. आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीचं हे आहे लोकांचं प्रेम आणि अशा पद्धतीने लोक प्रेम करतायत. मला सांगा कुठल्या नेत्याला असं प्रेम मिळालं असेल यापूर्वी की जो माणूस समाजासाठी त्याग करतोय, समर्पण आहे. आणि अशा माणसासाठी ही शैक्षणिक साहित्याची तुला अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता. सगळं साहित्य या ठिकाणी आपल्याला ते दाखवत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणलं होतं आणि ते सकाळी विद्यार्थ्यांना वितरित केलं जाणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी विशेषतः आळंदीमध्ये संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा वाढदिवस या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि सुंदर अशा पद्धतीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक खोली भरलेली आहे शैक्षणिक साहित्याने. इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे सगळं शैक्षणिक साहित्य आपण बघतो आहोत. आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता. रूममध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य हे एका व्यक्तीने आणलेलं आहे शैक्षणिक साहित्य. आणि असं कितीतरी मोठ्या प्रमाणात दादांच्या वाढदिवसानिमित्त हे शैक्षणिक साहित्य आणलं होतं. इथे तुला करायची आहे आणि हा सगळा संकल्प आहे. परंतु दादांच्या वाढदिवसानिमित्त निश्चितच विद्यार्थ्यांपर्यंत हे शैक्षणिक साहित्य पोहोचवणं म्हणजेच दादांचा वाढदिवस साजरा करणं. आळंदीकरांनी व्यतिरिक्त आज हे झालंय सकाळी आपल्याकडनं काशीद साहेब, ऍक्च्युअली ह्याच्यापेक्षा आपण मोठा कार्यक्रम, झाडे लावणे, वृक्षारोपण, फळ फ्रूट वाटणे, आरोग्य रुग्णालयामध्ये फळ फ्रूटचं वाटप, नाश्त्याचं वाटप, हे सगळं आपण आज केलंय. त्यानंतर झाडं लावणं झालंय. शालेय साहित्य सकाळी एका शाळेत पूर्ण वाटले आपण 750 विद्यार्थ्यांना. तर आपण बघतो असा वाढदिवस आणि रात्रीपर्यंत सगळेजण दादांना शुभेच्छा देण्यासाठी थांबलेले आहेत. खरोखरच दादांवरचं हे प्रेम आहे आणि दादांचा त्याग आणि दादांनी समाजासाठी केलेलं प्रामाणिक कार्य आणि त्या कार्याची पोवती म्हणून या ठिकाणी दादांचा वाढदिवस पुण्यात आळंदीमध्ये विशेषतः शैक्षणिक साहित्याचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संकलन केलेलं आहे आणि त्याचं उद्या विद्यार्थ्यांपर्यंत वाटप या ठिकाणी होणार आहे. दादांना एक चांगली तब्येत व्हावं, दादांना चांगलं वाटावं एवढीच आमचे एक मनापासून माऊलीचरणी प्रार्थना आहे. असं काही नाही की दादा नाही आले म्हणून आमचं त्यात काही असं हे झालेलं नाही. दादाची प्रकृती चांगली व्हावी एवढीच आमची माऊलीचरणी प्रार्थना. दादांची प्रकृती चांगली व्हावी या भावनेतूनच हे सगळं आपण केलं होतं. उद्या जर दादा आले आणखीन 10 मिनिटासाठी तरी आम्ही ओके
त्याबद्दल आम्हाला काही वाटणार नाही. फक्त दादांची तब्येत सुधारली पाहिजे हे आमच्या मनाची पूर्णतः इच्छा आहे. माऊली चरणी पण प्रार्थना आहे की दादाची तब्येत आपल्या ह्या आरक्षणासाठी कायम साथ देण्यासाठी ऊर्जा मिळाली पाहिजे. हेच आळंदीकरांसाठी बहुमूल्य भेट आहे.